राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आज फैसला येण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्ट गेल्या 2 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात निर्णय देण्याची शक्यता आहे। राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकींसंदर्भात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी पार पडेल, त्यामुळे 2 वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांना मुहूर्त मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कोणत्या महापालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, वसई, विरार आणि मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर। या महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। आपण पाहतोय कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड। लातूर, परभणी या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। तर किती नगरपालिका आणि पंचायत समितींच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या सुद्धा आपण पाहतो। 29 महानगरपालिका आणि 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांचा कारभार सध्या प्रशासकांच्या हाती आहे। तर या महापालिका का रखडलेल्या आहेत ते आपण पाहतोय। कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला होता आणि त्याचबरोबर प्रभाग रचना आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण या मुद्द्यावरून या निवडणुका रखडलेल्या आहेत।